गणेश नाईक हा अतिशय म्हणजे जमिनीवरचा कार्यकर्ता आहे. मी नेता बिता स्वतःला समजत नाही, परंतु मी आत्मसन्मान कधीच गाण घातलेला नाही. जनतेचा मी प्रतिनिधी या शहराच्या, त्याला शहरावर होणारे अन्याय जर का मी त्या ठिकाणी स्पष्टपणे मांडले नाहीत, त्याला आपण पार्लमेंटरी संसदीय भाषेमध्ये जर का सुनावले नाहीत, तर मी कशाला तिथला प्रतिनिधी. या बेल्टमध्ये काँग्रेसच्या विरुद्ध बोलणं म्हणजे देशद्रोह केल्यासारखं असं वातावरण व्हायचं. इट वॉज फिलिंग ऑफ द पीपल. आजकाल राजकारणात जितके दरिद्री विचाराचे लोक आहेत ना, वी आर लॉयल टू द पार्टी. पक्षाचं हित, देर इज नो कॉम्प्रोमाइज. पण प्रश्न असा की खरं काय ना खोटं काय याची जाणीव जर न करता अशाच रॅन्डमली जर राजकारण करत गेलं तर पक्ष नाही टिकत. नमस्कार, न्यूज डंकामध्ये मी अमित काळे आपलं मनापासून स्वागत करतो. मित्रांनो, राज्यात विधानसभा निवडणुकांचं रणधुमाळी चालू आहे. प्रचाराचा धडाका सगळीकडे चालू आहे. मुंबई MMR क्षेत्रामध्ये सुद्धा जोरदार महायुती असेल, महाविकास आघाडी असेल यांचा प्रचार चालू आहे. याच MMR क्षेत्रातील नवी मुंबई हा सुद्धा एक चर्चेचा भाग आहे. या मतदारसंघामध्ये ऐरोली आणि बेलापूर असे दोन विधानसभा मतदारसंघ येतात. आज आपण ऐरोली विधानसभा मतदारसंघात आहोत आणि ऐरोली विधानसभा मतदारसंघात भारतीय जनता पक्षाचे आणि महायुतीचे उमेदवार श्री गणेश नाईक आज आपल्याशी बोलण्याकरता उपलब्ध आहेत. नाईक साहेब यांची ओळख पूर्ण महाराष्ट्राला आहे. महाराष्ट्रातले ते एक ज्येष्ठ नेते आहेत आणि आज ते या विधानसभा निवडणुकीला सामोरं जात आहे. नाईक साहेब, आपलं न्यूज डंकामध्ये मनापासून स्वागत. नमस्ते. मला तुम्हाला पहिला प्रश्न हा विचारायचा आहे की महायुतीच्या वतीनं भारतीय जनता पक्षाचे उमेदवार म्हणून आज आपण मैदानात आहात. प्रचार जोरदार सगळीकडे चालू आहे. त्याचबरोबर या मतदारसंघात महायुतीत बंडखोरी झाली. कसं वाटतं तुम्हाला? हे बघा, महाराष्ट्रातल्या ह्या 2024च्या विधानसभेच्या निवडणुका म्हणजे देशाच्या भवितव्याच्या अनुषंगानं मार्ग सुस्पट करण्याच्या निवडणुका आहेत. महायुती म्हणजेच भारतीय जनता पक्ष, एकनाथजी शिंदेंची शिवसेना, अजितदादांची NCP आणि रामदासजी आठवलेंचा RPI आणि इतर मित्रपक्षांच्या चांगल्या संयुक्त विचारानं आणि संयुक्त विद्यमाने ऐरोली मतदारसंघातून मला BJPच्या चिन्हावर लढण्याची संधी मिळाली आहे. आता आपण म्हटलं का या ठिकाणी बंडखोरी ही काही नवीन नाही आहे. जरी कोणी कितीही म्हटलं, ही बंडखोरी त्या माणसाने केली. म्हणजे मी महायुती आणि महाआघाडीत मधल्या बंडखोरांचं बोलतोय. म्हणजे महायुतीमध्ये भारतीय जनता पक्ष, एकनाथजी शिंदेंची शिवसेना, अजितदादांची NCP, इकडे काँग्रेस, शरद पवार साहेबांची NCP आणि उद्धवजी ठाकरेंची शिवसेना, यामध्ये ज्या बंडखोऱ्या झाल्यात का त्या त्यांच्या नेत्यांना माहीत नाही असं कोणीच म्हणत असेल ना, तर ते त्याला असं म्हणतो लोकांच्या तोंडावरून हात फिरवण्यासारखं आहे. काही तर बंडखोराने मी बंडखोरी करतो सांगितल्यानंतर नेतृत्वानं त्यांना पाठिंबा दिला आहे, किंवा काही ठिकाणी तू बंडखोरी कर असं पण सूचित केलं गेलं. ह्या बातम्या काही लपून राहिलेल्या नाहीत. म्हणजे उदाहरणार्थ समजा एखाद्या पक्षाला 80 जागा मिळाल्या असतील तर त्या ऑन रेकॉर्ड 80 जागा आहेत, पण त्यांच्या भवितव्याकरता अजून एक 50 उमेदवार त्या ठिकाणी ते बंडखोरीच्या रूपाने लढत आहेत. म्हणजे तो नेता काय म्हणतो, 80 + 50 म्हणजे 130 जागा म्हणजे उमेदवार माझे लढत आहेत. आता स्वतःच्या पक्षाच्या चिन्हावरचे येणारे ते वेगळे आणि मग नंतर मग अपक्षापैकी समजा निवडून आले, मग ते ॲड करून म्हणजे माझी संख्या एवढी झाली. आणि ह्याला कुठलाही पक्ष अपवाद नाही आहे. आणि युतीत, आघाडीत आणि सगळ्या पक्षामध्ये आहेत. म्हणजे मी भाजपचा असताना सुद्धा भाजपमध्ये सुद्धा काही प्रमाणामध्ये या घटना घडल्यात. एकनाथजी शिंदेकडे घडल्यात, अजितदादाकडे घडल्यात,
शरद पवार साहेबांच्याकडे घडलेत, उद्धवजी ठाकरेंकडे घडले आणि काँग्रेसमध्ये सुद्धा घडलेत. आणि लोक आता समजून म्हणजे त्या असं म्हणतात ना काय म्हणजे मित्रत्वाची लढत. आता मित्रत्वाची लढत म्हणजे फ्रेंडली फाईट. आता फ्रेंडली फाईट ते म्हणजे मेजर 95% जागेवर आघाडी म्हणून किंवा महायुती म्हणून लढणार आहे आणि 5% जागांवर मित्रत्वाची लढत वगैरे ही म्हणजे त्याला एक प्रकारचा तो सभ्यतेचा मुलामा देण्याचा प्रयत्न आहे. म्हणजे इनडायरेक्टली ते विरोधाचंच उतरलेले असतं. मित्रत्व कसलं याला तुम्ही उभं राहिल्या म्हटल्यानंतर मित्रत्व संपतं, ते वैरत्व सुरू होतं, ते वैचारिक असतं. आणि अशा परिस्थितीमध्ये ह्या निवडणुका आता आज 12 तारीख राहिल्या तर 8 दिवस, 8व्या दिवशी निवडणुका होतील, म्हणजे मतदान नोंदलं जाईल आणि 23 तारखेला त्याचा रिझल्ट लागेल. आत्ता आपण महायुती असेल, महाविकास आघाडी असेल, यामध्ये झालेल्या बंडखोरीबद्दलचं वर्णन महाराष्ट्रातलं केलं. मला तुमच्या मतदारसंघाशी जोडून हा प्रश्न विचारायचा आहे की महायुतीमध्ये जी बंडखोरी झाली ती शिवसेना एकनाथ शिंदे यांच्या गटातून झाली. तुमच्या आत्ताच्या बोलण्यावरून असं स्पष्ट होतं की या बंडखोरीला शिवसेना नेत्यांची फूस होती, शिवसेना नेत्यांनी याला ताकद दिली किंवा तुम्ही मगाशी म्हणलात त्याप्रमाणे बंडखोरी करायला उद्युक्त केलं. मी फक्त ऐरोली मतदारसंघाचं नाही बोलत, बेलापूर मतदारसंघात सुद्धा बंडखोरी झालेली आहे. तिकडे कल्याण ग्रामीणमध्ये झालेली आहे, कल्याण पूर्वेला झालेली आहे. तुम्ही जर बारकाने बघितलं तर मित्रपक्षांच्या बरोबर सुद्धा सगळीकडे कोकण, मुंबई, पश्चिम महाराष्ट्र, विदर्भ, मराठवाडा, खानदेश सगळीकडे झाले. आणि म्हणून इथे ऐरोलीचं तुम्ही फक्त म्हणजे बोट दाखवायची काय मला गरज नाही. मी तुम्हाला आत्ता तुमच्या मतदारसंघापुरतं म्हणलं. बाब अशी आहे की या ठिकाणी बंडखोरी होईल हे मला 2 वर्षापासून माहिती आहे. म्हणजे ती बंडखोरी लक्षात घेऊनच आम्ही आमची व्यूहरचना केलेली आहे. आता 18 लोकमतच्या अँकरनं मला विचारलं की अशा प्रकारचं तुम्हाला देवासमान, म्हटलं देवासमान नका मानू, मला माणूसच माना. परंतु ज्याला निवडणुका लागण्याच्या अगोदरच तुमचे वक्तव्य सगळ्या गोष्टी बघताना तुम्ही एकतर लढणार स्वतः किंवा ती मतं डायव्हर्ट करणार हे आम्हाला माहीत होतं. मग तुम्ही उमेदवारी भरताना जर आम्हाला विचारलं असतं तर आम्ही सांगितलं असतं की बाबा त्याला काहीतरी चर्चा करतात. उमेदवारी भरल्यानंतर ती माघारी घ्यायची का तशी ठेवायची तुमचा प्रश्न येतो. आता तो भारतीय जनता पक्षाच्या नेतृत्वानं एकनाथजी शिंदेंच्या नेतृत्वाला कळवलं असेल किंवा एकनाथजी शिंदेंच्या गोष्टीकडे त्या गोष्टीची नोंद झाली असेल, आय डोंट नो, मला नाही. तुमचं मुख्यमंत्र्यांचं या संदर्भात काय बोलणं झालं? कशाला तुम्हाला होतं गणेश नाईक हा अतिशय म्हणजे जमिनीवरचा कार्यकर्ता आहे. मी नेता बिता स्वतःला समजत नाही, परंतु मी आत्मसन्मान कधीच गाण घातलेला नाही. म्हणजे एकनाथजी शिंदेला एखादी गोष्ट मी सांगितली तर त्यांनी धुडकावून लावले असला कधीच प्रकार घडलेला नाही. हे ऑलवेज ही हॅड रिस्पेक्टेड माय से. पण प्रश्न असा, आरक्षण, एक सेकंद सांगतो, तुमचं विधानसभेतलं भाषण मी ऐकलेलं होतं. तुम्ही टीकाही केलेली होती सत्ताधारी पक्षात असताना सुद्धा. इथल्या काही भूखंडाच्या वरून तो विषय झालेला आणि तुम्ही सडेतोड बोललेला. मला ते तुम्ही आत्ता बोललात त्यावरून आठवलं. म्हणजे तुम्ही तसं कुणाला कामाच्या संदर्भानं सोडत नाही, हा तुमचा स्वभाव आम्ही इतके वर्ष बघत आलेलो आहोत. नाही, बाब अशी आहे की व्यक्तिगत कोणाचे हेदेवे काढणे, कोणाला वैरत्वाच्या भावनेतून बघणे हे माझ्या स्वभावात नाही. पण ज्याला इथल्या जनतेचा मी प्रतिनिधी या शहराच्या, त्याला शहरावर होणारे अन्याय जर का मी त्या ठिकाणी स्पष्टपणे मांडले नाहीत, ज्याला आपण पार्लमेंटरी संसदीय भाषेमध्ये जर का सुनावलं नाहीत तर मी कशाला तिथला प्रतिनिधी? आय एम नॉट कॅपेबल टू बी ए रिप्रेझेंटेटिव्ह ऑफ दॅट कॉन्स्टिट्युएन्सी आयदर दॅट टाउन. आणि म्हणून मी टीका केलीच. आणि त्याच्यानंतर एकनाथजी शिंदेनी त्या अनुषंगानं सह्याद्री अतिथीगृहात बैठक पण लावली, त्यांनी निर्देशित पण केले आणि त्याच्यातल्या बऱ्याचशा गोष्टी निर्देश त्या टप्प्याटप्प्यात नंतर निवडणुकात लागल्या. आता काही गोष्टी अपुऱ्या आहेत त्या ह्या निवडणुकीनंतर पूर्ण करणार आम्ही. आज एका बाजूला नवी मुंबईतला ऐरोली मतदारसंघ तुम्ही लढत आहे आणि दुसरीकडं बेलापूर मतदारसंघात संदीपजी लढत आहेत.
अर्थात लोकशाहीमध्ये तो अधिकार प्रत्येकाला आहे, स्वातंत्र्य आहे की कोणी कुठल्या पक्षातून निवडणूक लढवावी किंवा काय, त्याच्याबद्दल मला काही म्हणायचं नाही. पण आज दोन्ही मतदारसंघात अशा निवडणुका होत आहेत. संदीप नाईक यांच्यावर अन्याय झाला असं तुम्हाला वाटतं का संदीप नाईक यांनी घेतलेला निर्णय योग्य आहे असं तुम्हाला वाटतं? हे बघा, बाब अशी आहे की ज्यावेळेस आम्ही भारतीय जनता पक्षामध्ये प्रवेश केला त्यावेळेला त्या सगळ्या ज्या काही वाटाघाटी केल्या होत्या संदीप नाईकांनी केल्या होत्या. आणि संदीप नाईकांनी मला सांगितलं होतं की त्या निवडणुकांमध्ये बेलापूरमधून तुम्हाला उमेदवारी मिळेल आणि संदीप नाईकाला ऐरोलीमधून. दुर्दैवानं ज्यावेळेला उमेदवारांच्या याद्या प्रसिद्ध झाल्या त्याला संदीप नाईकला तिकीट दिलं होतं आणि मला तिकीट दिलं नव्हतं. मी थोड्याशा म्हणजे फिलिंग तर माणसाला मन तर असतंच ना. पण मी संदीपला त्याला सांगितलं की तू ऐरोलीमधून लढ. लक्षात आला का? मी जवळजवळ 15 वर्ष या अखंड जिल्ह्याचा पालकमंत्री होतो, म्हणजे ठाणे इन्क्लुडिंग पालघर. तर म्हटलं आता जवळजवळ पालकमंत्री होतो आणि मंत्री होतो आणि 6 खात्याचा कारभार मी हाताळलेला आणि यशस्वी ते हाताळायचं माझं मत आहे. समाजाने त्याच्यातून इकून बारकाईनं अभ्यास करावा आणि त्याच्यात गणेश नाईकच्या तर काय त्रुटी आहेत किंवा गणेश नाईकने त्याच्यामध्ये लोकांना फसवले, चिटिंग लुटिंग भ्रष्टाचार केला आहे ते पण करा. म्हणजे माझ्या मनाशी प्रामाणिकपणे मी माझा जो कालखंड व्यतीत केला त्याला सांगितलं तू लढ. त्याचं म्हणणं नाही की तुम्हाला आम्ही नेलं आहे तिकडे आणि जर का उद्याला तुम्हाला तिकीट तर माझ्या आयुष्यभर मला ती एक प्रकारची टोचणी राहील. कोण बोलला? संदीप बोलला. आणि मग संजू नाईक, संदीप नाईक, सागर नाईक याने बोलले की आता ठीक आहे, आता म्हणजे मी तर त्यांना बोललो होतो की लक्षात आलं की तुला तिकीट मिळेल, गरज पडली की मी इथून विरोध म्हणजे अपक्ष राहतो कुठून? बेलापूरमधून. पण ते बोल नका तुम्ही तर कशाला काही एक वेळा आपण पक्षाने निर्णय घेतले त्याला आपण फक्त AB फॉर्म माझ्याऐवजी तुम्हाला ना. आणि त्या पद्धतीनं लढलो, जिंकलो. आता मधल्या काळामध्ये राज्यस्तरीय नेतृत्वाशी संजू नाईकाच्या, संदीप नाईकांच्या बोलणी झाल्या. आता मधल्या काळामध्ये एकनाथजी शिंदे प्रश्न असा आहे की माझ्यासारख्या एका निराळ्या भावनेतून जीवन जगणाऱ्या माणसं माझं म्हणतं 5 वर्ष विरोधात राहू आणि 5 वर्षानंतर कौल येईल. तर मी चॅलेंज देऊन सांगितलं होतं, देवेंद्रजींशी बोललो होतो की 175+ भाजप एकटी येईल. पण त्यावेळेला ज्या घटना घडल्या म्हणजे उद्धवजी ठाकरेंचं सरकार पडलं किंवा पाडलं. एकनाथजी शिंदेंना मुख्यमंत्रीपद दिलं गेलं. त्याच्यानंतर एक 2-4 महिन्यांनी अजितदादांचं त्याच्यात आलं. आणि ह्या अशा बदललेल्या सगळ्या परिस्थितीमध्ये संजू नाईकांना पक्षाच्या राज्यस्तरीय नेतृत्वाने हिंड दिली होती की तुम्ही लोकसभेची तयारी करा ठाणे लोकसभा मतदारसंघामध्ये. आता प्रश्न असा की बेलापूर, ऐरोली, ठाणे, भाईंदर 4 विधानसभा मतदारसंघ जर का भाजपचे असतील तर भाजपच्या नेतृत्वानं हिंडल्यानंतर भाजपचे कार्यकर्ते त्या पद्धतीनं कामाला लागतील आणि ते लागणं वावगे असं कोणी बोलणार नाही. आणि संजू नाईक वॉज इन रेस टू गेट पार्लमेंटरी कॅन्डिडेचर. पण ज्यावेळेला ते शेवटच्या टप्प्यात आल्यानं संजू नाईकाला नाकारलं आणि म्हणजे नवी मुंबईतल्या सर्व पदाधिकाऱ्यांनी राजीनामे दिले होते. संपूर्ण महाराष्ट्रामध्ये एकमेव शहर होतं की ज्या शहरातल्या सर्व पदाधिकाऱ्यांनी राजीनामे दिले होते. मी 11 वाजता मी संजू नाईक, संदीप नाईक, सागर आम्ही कार्यकर्त्याला समजवण्याकरता मिटिंग बोलवली. त्यांना मी सांगितलं होतं असं राजकारणामध्ये पक्षाचा आपण जो आदेश किंवा निर्णय आपण मानला पाहिजे. आम्ही बोलतो, संदीप नाईक बोलले आणि मी बोलतो तेवढ्यात लोक स्फोटक झाले. मग मी इथंच होती मी पण निघालो. संजू नाईक, संदीपला सांगत मग सगळ्यांनी इथूनच सगळे कागदपत्र घेऊन राजीनामे इथंच तयार केले आणि भाजपच्या प्रदेश कार्यालयामध्ये जाऊन ते सादर केले.
म्हटलं बावनकुळे साहेब तिथे भेटले, अन्य काही घटक तिथे भेटले. नंतर रात्री 10 वाजता त्याने तुम्ही बोलवलं सगळ्यांना आणि त्यांना समजावून सांगितलं. 11 वाजता ते सगळं शांत झालं. देवेंद्र फडणवीसांची माझी बोलणी झाली. ते बोले मी 5-7 दिवसामध्ये येतो आणि ते त्याप्रमाणे आले. त्याने कार्यकर्त्यांना सांगितलं. परंतु कार्यकर्ते असे बोलले आम्हाला की भाजपच्या मुख्यालयामध्ये सांगितलं की याच्यापुढे नवी मुंबईवर अन्याय होणार नाही. आता ज्यावेळेस चला कोणाला उमेदवारी द्यावी अशी चर्चा सुरू होत असताना, आता राजकारणात मी समाजकारणात मी 16 वर्षापासून आहे. राजकारण 90 साली मी आमदार झाले. म्हटलं राजकारणातल्या बॉडी लँग्वेज नवलखना इतका गणेश नाईक एवढं म्हणजे बुद्धू पण नाही आहे. तर मी देवेंद्रजींच्या कानाला घातलं, बाबा नक्की काय आहे ते तुम्ही सांगा. देवेंद्रजी बोललं की कठीण आहे परंतु बघू. 5-6 दिवसांनी संदीप नाईक जाऊन भेटले, कठीण आहे पण बघू. संजू नाईक 5-7 दिन भेटले, कठीण आहे पण बघू. ज्यावेळेला ते सगळं वातावरण लक्षात घेता देवेंद्रजी सारखा नेता हा बघू बोलतो म्हटल्यानंतर देर इज फिशी. आणि मी संदीपला सांगितलं की तू ऐरोलीमधून लढ. आता विषय माझे म्हटलं जे गरजेचं होतं ते झालेलं आहे. त्याचं म्हणणं नाही मला तुम्ही तर पाहिजेच. नवी मुंबईचा एकूण ह्या 5 वर्षामध्ये झालेला सगळा कारभार हा कारभार नीट झालेला नाही असं आमचं मत आहे. मी एकनाथजी शिंदेच्या समोर सर्व IAS अधिकाऱ्यांना बोललो होतो की अब्दुल रहमान अंतुले यांनी सचिवालयाचं मंत्रालय केलं आणि म्हणलं तुम्ही आता एकनाथ शिंदेच्याच नेतृत्वाखाली मंत्रालयाचं सचिवालय करण्याची तुमची सगळी प्रक्रिया चालू झाली का. एकनाथ शिंदेच्या बाजूला असताना बोललो मी, हे काय लपून नाही आहे. आणि म्हणून तुम्ही माननीय मुख्यमंत्र्यांनी एखादी गोष्ट सांगितल्यानंतर ती मटेरियलाइज व्हायला पाहिजे अशा प्रकारची तुम्ही कामं करा हे बोललो. आणि अशा ह्या पदल्या आता आमच्या नवी मुंबई शहरामध्ये 6,000 कोटीचं स्पिलओव्हर झालं आहे. म्हणजे FD होते ते FD तुटल्या गेल्या. म्हणजे आता तो स्पिलओव्हर पूर्ण करण्याकरता 4 वर्ष लागतील. म्हणजे आता समजा उद्याला महापालिका अस्तित्वात आली तर त्या येणाऱ्या नगरसेवकाला लेटर हेड आणि आयडेंटिटी कार्ड पलीकडे त्यांना शून्यच. म्हणजे 5व्या वर्षी त्यांनी सुचवलेली कामं काय होऊ शकतील. अशा प्रकारचा म्हणजे लहरी कारभार आणि अद्दाधुंद कारभार या ठिकाणी या शहरात झाला. कोणाच्या सांगण्यानुसार झालं आहे. कोण याला जबाबदार आहे. राज्यकर्ते जबाबदार आहेत ना. का अशा प्रकारचा कारभार झाला. इतक्या वर्षामध्ये या शहराचं एकूण बॅलन्स होती. अनवॉन्टेड पैसे खर्च झाले, लहरीप्रमाणे पैसे खर्च झाले. आता संदीपचं म्हणणं की हे सगळ्या गोष्टी स्ट्रीमलाईन करण्याकरता तुमचं या शहरात आणि ह्या राज्यात आमदार म्हणून अस्तित्व गरजेचं आहे. तर तुम्ही तिथून लढा. फक्त मला माझा विचार निर्णय काय घ्यायचा की होते मला प्रश्न असा की शक्यतो पक्षाने भूमिका घेतली तर नको, यू डोंट डिस्टर्ब दॅट. पण त्याचं म्हणजे का आता 5 वर्ष गेली, आता ही 5 वर्ष परत म्हणजे 10 वर्ष राजकारणामधली गॅप त्याच्यात एवढ्या डिस्कंटिन्यू झाल्यानंतर राजकारणामध्ये काही दम राहत नाही. तर प्रश्न असा आहे की मी त्याला सांगितलं की बाबा मी माझ्या वयाच्या 21व्या वर्षी जिल्हा परिषदला उभा राहिलो होतो. त्यावेळेला माझे चुलते सरपंच काँग्रेसचे, माझे वडील काँग्रेसचे. मी 21 वर्ष काहीतरी काही दिवसाचा महिन्याचा होतो. सगळ्या म्हणजे माझ्यावर बरोबर काम करणारे एक बिलो 30च्या आत त्याला मी माझ्या सख्या मावस भावाच्या विरुद्ध उभा राहिलो आणि 150 मतांनी मी पराभूत झालो. पण त्यावेळेला मला जर म्हणजे माझ्या वडिलांनी काय मला झिटकारलं नाही. चुलत्यांनी लढू नको, मी त्यांनी मौन न पाळलं. कोणी माझ्या चुलत्यांनी सुद्धा आणि माझ्या वडिलांनी सुद्धा. पण माझ्या आईने मला सांगितलं तुझ्या मला तर इच्छा असेल ना तर तू लढ, काय घाबरायची गरज नाही. आणि मी लढलो त्यावेळेला काँग्रेसच्या, पडलो समजा 150 मतांनी. आता संदीप नाईक तर 5 वर्ष त्यांनी महापालिकेत स्टँडिंग कमिटी चेअरमन 3 वर्ष काढलेलं आहे.
जर का त्यावेळेला जर महिला आरक्षण नसतं तर त्याला संदीप नाईक महापौर पण झाले असते, 2दा विधानसभा म्हणजे 2दा आमदार झाले. आता अशा ज्याला लोकांनी लाईक केलेल्या अशा माणसाला मी सांगितलं तुझा निर्णय तू घेऊ शकतो. मी सांगितलं बघ तुझ्या प्रचाराला मी येऊ शकणार नाही. आणि ज्याला मला प्रेसने विचारला त्याला सांगितलं म्हणजे आय विल नॉट गो इन बेलापूर कॉन्स्टिट्युन्सी टू डू कॅम्पेन फॉर संदीप नाईक. नाही गेलो आणि जाणार पण नाही शेवटच्या दिवसापर्यंत. परंतु उद्याला आपल्या मुलाने आशीर्वाद तुझं वाटलं हो असं बाप बोलतो का नाही बोलत, तुझं भलं व्हावं. परंतु पक्षाच्या अनुषंगानं कुठे दिवस गणेश नाईक गेला आणि बेलापूर मतदारसंघामध्ये भारतीय जनता पक्षाच्या उमेदवाराविरुद्ध प्रचार केला आहे असं काही घडणार नाही. म्हणजे एका बाजूला तुम्ही पक्षशिस्त पाळताय आणि दुसऱ्या बाजूला वडील म्हणून आशीर्वाद देताय. आशीर्वाद म्हणजे तुझं आयुष्य सकारात्मक गतिमान हो, प्रकाशमान हो असं बापाने आशीर्वाद दिला हा गुन्हा नाही आहे. ओके. आता फक्त त्यांनी त्याची जर शेवटी ह्या लोकशाहीमध्ये प्रत्येकाला मतस्वातंत्र्य आहे, लिखाण स्वातंत्र्य आहे, भाषण स्वातंत्र्य आहे. त्यांनी निर्णय घेतला तर त्याला काय आम्ही का रोखू शकत नाही. मला तुमच्या मतदारसंघात यायचं आहे, तुम्हाला विरोधकांचं आव्हान वाटतं का अजिबात वाटत नाही? बघा आता आपल्याला मी विनम्रपणे सांगतो 90 साली मी आमदार झालो 30,000 मताचा लीड होता. 95ला मी आमदार झालो 2,18,000 मतं आणि 1,09,000चा लीड होता. 99ला चिटिंग झाली. चिटिंग म्हणजे कट कारस्थानं करून मला पराभूत केलं गेलं. परंतु राग काढला 2004ला लोकांनी देशामध्ये. आजवर आमदार म्हणून राजवाड्यातल्या लोकांना मतं नाही मिळाली 3.25 लाख. ती 3.25 लाख मतं गणेश नाईकला मिळाली. हे लोकांचं प्रेम आहे. त्याच्यानंतर परत मी 4ला आमदार मंत्री झालो, 9ला आमदार मंत्री झालो, 14ला मी निवडणुकीच्या दिवशी मी प्रचाराला गेलो म्हणजे बाहेर पडलोच नाही. निवडणुकीच्या दिवशी म्हटलं इतक्या मोठ्या प्रमाणामध्ये आपण जनसामान्याशी आपली नाल जुळवली. बघू एकदा राजकारणात ते म्हणजे अपरिपक्वपणाचं लक्षण आहे. परंतु मी वागलो आणि 1400 मतांनी माझा पराभव झाला. कधी 14ला अगदी निसटता पराभव. आणि आता त्यावेळेला मोदी साहेबांची पण एक लाट होती. आणि मी आता सकाळी 7 वाजल्यापासून संध्याकाळी 6 वाजेपर्यंत सुद्धा जर योद्धा म्हणजे सेनापती जर मैदानात नाही तर सैन्य कोणाच्या जीवावर लढणार. साधारणपणे 12-1 नंतर मी जायला पाहिजे होतं, चाललं तरीसुद्धा शेवटच्या टप्प्यात लोकात शंका निर्माण झाल्या बाबा वाय इज नॉट इन फील्ड. ऐकला पण ती चूक माझी होती. तो राजकारणामध्ये त्याला आपण मध्ये भाऊकपणाला राजकारणात किंमत नाही. राजकारणामध्ये तुम्ही अलर्ट कॉशियस राहिलं पाहिजे आणि ती चूक आता आम्ही दुरुस्त केलेली आहे. 2019ला टोटल मतदान झालं त्याच्यापैकी 1,14,000 मतदान मला पडलं. राष्ट्रवादी काँग्रेस अखंड असताना त्यांच्या उमेदवाराला 36,000 मतं पडलं आणि मनसेचे एक बानकेले नावाचे त्यांना 22,000 पडलं. तरी 78,000चा लीड होता. आता ह्या वेळेला म्हणजे 2095 ते 2020पर्यंत नवी मुंबई महापालिकेच्या मुख्यालयामध्ये फक्त मी 3 वेळा गेलो 25 वर्षात. आणि ह्या 2020 ते 24पर्यंत मी 85 मीटिंग घेतल्यात. म्हणजे एखादा महापौर जसा नगरसेवकांना घेऊन जशी महासभा चालवतो तशी म्हणजे एक प्रकारची म्हणजे आयुक्ताच्या समोर लोकांचे विषय मीच मांडले. आणि कोविडच्या कालखंडात कार्यकर्त्यांनी केलेलं काम म्हणजे मी नम्रपणे सांगतो की 100 जे कार्यकर्ते किंवा जे फील्डवर लोक होती त्याच्या 60% लोक माझ्याबरोबर भाजपची लोक होते. राहिलेल्या 40%मध्ये शासकीय म्हणजे आरोग्य खात्याची, स्वच्छता खात्याची NGOज होते, प्रिंट मीडिया, इलेक्ट्रॉनिक मीडिया, सोशल मीडिया आणि महापालिकेचे अधिकारी होते. परंतु त्यावेळेला कोविड नियंत्रणात आणण्याचं काम नवी मुंबईच्या शहरात झालं ते अभूतपूर्व आहे. त्याला सॅनिटायझरचं म्हणजे मास वाटप झालं माझ्या सहकाऱ्यांच्या माध्यमातून. लोकांना मास्क वाटले गेले, लोकांना हँडग्लोव्ज वाटले गेले, लोकांना आयुर्वेदाच्या गोळ्या वाटल्या गेल्या.
किंबहुना 3 टप्प्यामध्ये लोकांना अन्नधान्याचा पुरवठा केला गेला. म्हणजे साधारणपणे तो टोटल क्वांटम 20 करोड प्लस होता. आणि त्यावेळेला मग त्या लसीकरणाचा जो पुढचा प्रकार घडला त्यामध्ये सुद्धा कार्यकर्त्यांनी जीवाचं रान केलं. म्हणजे एखाद्या अतिशय शेवटच्या टप्प्यात आलेल्या पेशंटला ॲडमिट करणं, त्याच्यासाठी औषधाची एकूण उपलब्धता करून देणं. शेजारच्या फ्लॅटमध्ये कोणी कोणाला भेटायला मागत नव्हतं, पण आम्ही लोक कोविड सेंटरला, विविध हॉस्पिटलना आणि महानगरपालिकेच्या दर आठवड्याला आम्ही आयुक्तांबरोबर बैठक लावतो याच्यासाठी. आणि मला त्या गोष्टीचा आनंद आहे की माझे सर्व सहकारी. तर ह्या गोष्टीमुळे इतकी कनेक्टिव्हिटी निर्माण झाली की नंतर झालेल्या क्रिकेटच्या स्पर्धा, नवरात्र उत्सव, गोकुलाष्टमी, गणपती शहरामध्ये एक प्रकारचं म्हणजे जाळं विणलं गेलेलं आहे. आणि ज्या पद्धतीचं सगळं कारभार आहे, आणि मी स्पष्ट सांगितलं की कुठल्याही व्यक्ती जो उमेदवार आहे त्याचं नाव घेऊन किंवा त्याचं निगेटिव्ह त्याच्याविषयी काय बोलायचं नाही, कुठल्या पक्षाचं नाव घेऊन टीका नाही करायची. आपण काय केले, आपण काय करतो आणि आपण काय करणार हे एवढं लोकांना सांगा. नवी मुंबईची जनता सुबुद्ध आहे आणि ही जनता निश्चितपणे योग्य पद्धतीनं आपला निर्णय घेईल. आता सांगायची बाब अशी, मी जगाच्या पाठीवर सगळीकडे अनरेस्ट, अशांतता आहे. म्हणजे रशियाचा युक्रेनवरचा हल्ला, इस्रायलचा लेबनॉनवरचा, पॅलेस्टाईनवरचा, इस्रायलचा इराणवरचा हल्ला. आता साधारणपणे 5-7 वर्षापूर्वी नेपाळमध्ये राजघराण्यातल्या सगळ्यांची कत्तल झाली. श्रीलंकेमध्ये उठाव झाला, राजसत्ता पलटली गेली. त्याच्यानंतर पाकिस्तानमध्ये इम्रान खानची सत्ता उलटवली गेली, बांगलादेशची सत्ता उलटवली गेली. एकूण हे सगळे आंतरराष्ट्रीय हा कट आहे भारताला घेरण्याचा. अशा वेळेला भारतामध्ये प्रत्येक घटकात जाणकार व्हायला पाहिजे. थोतांड कुठल्याही विचाराचा असता का म्हणजे राष्ट्रप्रेम हाच धर्म असला पाहिजे. आता प्रश्न असा लागा की या सगळ्या वातावरणामध्ये मी सांगतो की ही नवी मुंबई असं शहर आहे, या शहरावर कसल्याही प्रकारच्या गोष्टीचा आघात झाला नाही. हे शहर धर्माच्या पलीकडे, जातीच्या पलीकडे, भाषेच्या पलीकडे, वर्ण आणि वर्गाच्या पलीकडे या शहरामध्ये आपापला धर्म निश्चितपणे त्याचं जतन करताना मानसिकता धर्माचे जतन या शहरात झालेले आहे. आणि म्हणून हे शहर अतिशय प्रगतीपथावर आहे. या शहरामध्ये मी 2000 साली म्हटलं तर घरपट्टी पाणीपट्टी 20 वर्ष वाढणार नाही, झाले 20 वर्ष. आणि आता मी सांगतो की अजून 20 वर्ष वाढू देणार नाही घरपट्टी पाणीपट्टी. या शहरातील मुंबई महापालिकेने निर्णय नंतर घेतला. पहिला निर्णय आम्ही घेतला होता, 500 स्क्वेअर फुटाच्या घरांना टॅक्स माफ. या शहरामध्ये सिनियर सिटीजनना बस फ्री आहे. आता राज्य शासनाने केले अर्धवट वगैरे, म्हणजे महिलांना वगैरे, पण फ्री देणारं हे भारताचं एकमेव शहर आहे. या शहराला स्वच्छतेचं 3ऱ्या नंबरचं देशात पारितोषिक मिळतं, राज्यात 1 नंबरचं मिळतं. या शहरातलं शिक्षणाचं धोरण अतिशय परफेक्ट, मीच त्याची जडणघडण केलेली आहे. या शहरातल्या आरोग्याची जडणघडण मीच केलेली आहे. या शहरातला स्वच्छता, STP, घनकचरा व्यवस्थापन, बाग बगीचे या सर्व गोष्टीवर नजर ठेवून आहोत. आणि भविष्यकालामध्ये या शहराला टपरीमुक्त आणि फेरीवाला मुक्त करण्याचा आमचा विचार आहे. रस्त्यावर भिकारी असता का, म्हणजे भिकारीची फेकून द्यायचे नाहीत, त्यांना आपल्या ताब्यात घेऊन त्यांचं मेडिकल घेऊन त्यांना औषध पाणी सगळं करून ते परत पुन्हा रस्त्यावर भिकारी येणार नाहीत. त्यांच्याकरता म्हणजे एक प्रकारचं पालकत्व महापालिकेने घ्यावं. तृतीयपंथी रस्त्यावर येतात ते त्यांच्यासाठी त्यांची एकूण सर्वेक्षण करून सिडकोकडून भूखंड घेऊन बिल्डिंग बांधून त्यांना राहायला व्यवस्था करा कोणाला, आणि आणि त्यांना फंडिंग द्या, त्यांना व्यवसाय करायला लावा. आणि आय विल डू इट, करून घेईन मी ते. म्हणजे तृतीयपंथी भिकारी फेरीवाला म्हणजे या शहरातले 100 पैकी 50 फेरीवाले बाहेरच्या शहरातले आहेत. या शहरातले फेरीवाले त्यांच्याकरता सिडकोकडून मिळालेल्या जागेवर हॉकर्स प्लाझा बांधणार आणि तिथे त्या म्हणजे फुटपाथ रस्ता गाड्यांकरता, फुटपाथ चालण्याकरता, गार्डन बगीचे हे
नुसते फक्त सर्टिफिकेशन मिळण्याकरता प्रयत्न नाही, रिअलिस्टिक त्या ठिकाणी त्या गोष्टी असल्या पाहिजे. फॉर्च्युनेटली मी 95 साली वनपर्यावरण मंत्री होतो, परंतु मी माझ्या लाईफमध्ये आजवर सुद्धा 50,000 झाडं लावलेली आहेत माझ्या शेतावर. अलिबागच्या तुमच्या? नाही, इथे मुरबाडच्या. बाब अशी आहे की त्या 92ला आणि मी 95ला मंत्री झाले, फॉरेस्ट मिनिस्ट्री मला 95 मिळालं, पण त्याच्या अगोदर ही माझी मनातली विचारसरणी होती की बा निसर्गाची जोपासना केल्याशिवाय जीवन सुकर होणार नाही आणि वी आर डुईंग इट प्रॉपरली. दादा, तुम्ही प्रदीर्घ काळ राजकारणात आहात. थोडक्यात मला सांगा, तुमच्या राजकारणाची सुरुवात कधीपासून झाली? नवी मुंबईची सगळी जडणघडण, नवी मुंबईची डेव्हलपमेंट ही तुमच्या डोळ्यात एकच झाली, किंबहुना तुम्ही त्या सगळ्या प्रक्रियेमध्ये सहभागी होतात, तुमचा सहभाग होता. इथून पुढच्या काळात नवी मुंबई तुम्हाला कशी दिसते? हे बघा, या शहरामध्ये एकही फॅक्टरी नव्हती तेव्हापासून हे शहर मी बघितलेलं आहे. म्हणजे खाडीच्या किनाऱ्यापासून तर डोंगराच्या कडेकपारीपर्यंत सगळीकडे मी भटकलेलं आहे. म्हणजे बेलापूरपासून तर खारीगावपर्यंत हा अख्खा डोंगरावरून मी चालत गेलेलो आहे, मधल्या पट्ट्यातून गेलो आणि खाडीच्या किनाऱ्यावरून पण गेलेलो आहे. मी तसं म्हणजे 16 वर्षी शिवसेना स्थापन झाली तेव्हापासून मी शिवसेनेमध्ये होतो. म्हणजे आय वॉज नॉट रजिस्टर्ड मेंबर ऑफ शिवसेना, परंतु आय वॉज विथ दॅम. 21व्या वर्षी मी शिवसेनेतर्फेच जिल्हा परिषद लढवलं. वडील काँग्रेस विचारसरणीचे, काका काँग्रेस विचारसरणी, म्हणजे तुमचं घर काँग्रेस विचारसरणीचं, तरी तुम्हाला शिवसेनेकडं आकर्षण? ही बेल्ट काँग्रेसची होती. या बेल्टमध्ये काँग्रेसच्या विरुद्ध बोलणं म्हणजे देशद्रोह केल्यासारखं असं वातावरण व्हायचं. इट वॉज फिलिंग ऑफ द पीपल. परंतु स्वातंत्र्य आलं, पार्लमेंट झाली, असेंब्ली झाली, जिल्हा परिषद, पंचायत समिती, ग्रामपंचायत, नगरपालिका, महापालिका हे सगळ्यांना नव्हतं माहीत. आणि म्हणून त्या लोकांना असं वाटतं नाही बा काँग्रेसच्या तिरंग्याच्या विरुद्ध कुणी बोलतो म्हटल्यानंतर हा देशद्रोह करू. महात्मा गांधीच्या विरुद्ध आहे ही भावना त्या काळी होती. त्यावेळेला माणसंही भोळी होती. माणसं बोलली होती. आणि लोक आजकाल राजकारणात जितके दरिद्री विचाराचे लोक आहेत ना तसे नव्हते. तुम्हालाच म्हणतो मी, पूर्वीच्या काळी 90 त्या 95च्या कालखंडात विरोधकांची एखादी चूक घडली असेल तर दुरुस्त करण्याकरता सत्ताधारी मदत करायचे. सत्ताधाऱ्या एखाद्या आमदाराची चूक झाली असेल तर विरोधक मदत करायचे. हे अशा प्रकारचं वातावरण होतं. आता नसलेलं एखाद्या पापाचं स्टिकर विरोधक सत्ताधाराने सत्ताधारी विरोधकांना, आता हे दुर्दैव आहे. हा एक लोकशाहीचं किंवा राजकारणाचा घसरलेला स्तरही दाखव. भाषाही घसरली आहे. नाही, भाषा तर सोडू देतं काय, म्हणजे परमेश्वर त्यांना सगळ्यांना माफ करो. माझं एवढं म्हणणं आहे की लक्षात की जीवन कशासाठी जगायचं आणि जीवन म्हणजे काय हेच न समजता, म्हणजे घोडा, गाडी, बंगला, माडी, पद म्हणजे जीवनाचं सर्वस्व आहे आणि सगळी जीवन यथार्थ कुतार्थ झालं असं वाटत असेल अशी लोक जीवनामध्ये आहेत. आणि खरा आनंद आहे जीवन जगण्याचा तो ते हरवून बसले आहेत असं माझं मत आहे. आय एम एन्जॉईंग माय लाईफ. मला कसल्या गोष्टीचा पश्चाताप होत नाही. मी ज्याला पहिल्यांदा 1,09,000चा लीड घेतला त्याला मी शिवसेनेत होतो. दुसऱ्यांदा मी लीड घेतला 2004 साली त्याला मी राष्ट्रवादीत होतो. आता या वेळेला मी भाजपतर्फे आहे. नाही असं म्हणजे असं लोक म्हणतात, ऐकला का, म्हणजे प्रत्येक पक्षात गेलो आणि वी आर लॉयल टू द पार्टी. पक्षाचं हित, देर इज नो कॉम्प्रोमाइज. पण प्रश्न असा आहे की खरं काय ना खोटं काय याची जाणीव जर न करता अशाच रॅन्डमली जर राजकारण करत गेलं तर पक्ष नाही टिकत. मी मगाशी म्हणल्याप्रमाणे तुम्ही नवी मुंबईला कसं बघता? नवी मुंबई भविष्य काळ त्याचा फार उज्ज्वल आहे. गणेश नाईक अजून 10 वर्ष या शहराला पूर्ण बंदिस्त केल्याशिवाय ह्या मैदानातून बाहेर निघणारच नाही. आणि जे ह्या शहराच्या हिताच्या आड येतील ना ते कोणी असो, आप्तस्वकीय असले तरी त्यांची पर्वा आम्ही नाही करणार. मोठे हे बघा ही पदं असतात मोठेपणाची, ही काय कोणाची, हे साम्राज्य कोणाचं काय खानदानी साम्राज्य नाही, परंतु
एकूण तुमच्या मनात ध्येय असेल तर ते ध्येयाकरता तुम्ही त्या गोष्टी वापरा. पद धारण करण्याकरता ह्या गोष्टीचा अट्टास नाही आहे. म्हणजे आम्ही शिवसेना सोडली, राष्ट्रवादी सोडली, भाजपमध्ये. आम्ही आमच्या मनामध्ये कुठेतरी ध्येय ठेवलं, ते पूर्ती करता आम्ही या पक्षात आलो. हे तिन्ही. आणि आजसुद्धा बाळासाहेब ठाकरे असतानासुद्धा मी बाहेर निघाल्यानंतर बाळासाहेबांचे मला फोन यायचे. मी गांभीर्यपणे बोलतो. बाळासाहेबांच्या फ्युनरलला दुसरे कोण नाही गेले, पण मी पालकमंत्री म्हणून, संजीव नाईक खासदार म्हणून, संदीप नाईक आमदार म्हणून, सागर नाईक महापौर म्हणून आम्ही गेलो होतो ते. आणि आम्हाला कोणी टोकू शकलं नाही, कारण आम्ही तशा प्रकारच्या भाषा वापरल्यात नाहीत. आणि किंबहुना बाळासाहेब ती सभ्यता तुम्ही पाळलेलीच होती. आणि त्याच्यानंतर राष्ट्रवादी सोडल्यानंतर सुद्धा आमचा राष्ट्रवादीच्या कोणाशी आमचा वाद नाही. अखंड 2 झाले, त्यात कोणाशीच वाद नाही. ना शिवसेनेत कोणाशी वाद नाही आमचा. आता संदीप नाईक समजा गेला, संदीप नाईक कधी भारतीय जनता पक्ष नेतृत्वावर किंवा पक्षाविषयी कधी बोलणार नाही. चॅलेंज देऊन सांगतो की संस्कार आहेत. आणि म्हणून तसं झालं काय, नाव आय एम 75 रनिंग, पण ज्या स्टाईलने आम्ही चालतो तो 25 वर्षाचा तरुणसुद्धा माझ्याबरोबर चालू शकणार. मुलाखतीच्या शेवटाकडे येताना मला हा प्रश्न तुम्हाला विचारायचाच होता की तुमचं प्रचाराचं शेड्यूल कसं आहे आणि तुम्ही तुमच्या तब्येतीची काळजी कशी घेता, आरोग्याकडे कसं लक्ष देता, जेवणाचं कसं सांभाळता सगळं गणित. किंबहुना माझं म्हणणं असं आहे की मी जास्त चाललो, धावलो, पडलो ना, मी फिट होतो. कुठेतरी असं म्हणजे काम धंदा नसला ना की मी थोडासा डिस्टर्ब होतो. म्हणजे नाही मला आवडत ते. ऐकला का? म्हणजे कार्यरत राहावं, कामात राहावं. आणि आपण कोणावर उपकार नाही करत. आपण जो कोणाला मदत करतो ना, आपलं कर्तव्य बजावतो आपण. आणि माझा सिद्धांत आहे की माणसाला कसल्या गोष्टीचा अहंकार आहे. भिकाऱ्याला जर पाय लागला तुम्ही त्याची माफी मागा. त्याच्यामध्ये त्याचं मोठेपण नाही, तुमचं मोठेपण आहे. आणि एक प्रकारचा आनंद वाटतो की ज्याचं ज्याला जे आहे त्याला ते द्या. ऑलवेज यू विल गेट ए कम्फर्टेबल लाईफ. धन्यवाद नाईक साहेब. न्यूज डंकाच्या या मुलाखतीमध्ये आपण आपल्या प्रचाराच्या व्यस्त कार्यक्रमातून सुद्धा वेळ दिलात आणि सविस्तर चर्चा केली. नाईक साहेबांनी सांगितलं की या राजकारणात विरोधकांना कुठं दूषणं द्यायची नाहीत, त्यांच्यावर टीका करायची नाही. याचाच अर्थ आपली रेष मोठी करायची, त्यांची रेष लहान करत बसायचं नाही. हा संदेश नाईक साहेबांनी आपल्या मुलाखतीतून दिलेला आहे. नाईक साहेब, आपल्याला न्यूज डंकाच्या वतीनं आपल्या भावी राजकीय आयुष्यासाठी खूप खूप शुभेच्छा. आमचा व्हिडिओ जास्तीत जास्त लाईक करा, शेअर करा आणि आमचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा. धन्यवाद.